Guys, my dream completed. न जाने उलझनों के पीछे क्या है बहाने, दास्तां है बोलो या है फसाने। हा बघा आमचा मित्र मागड टाळेकर राहिला, त्याचं नाव आहे संदीप. आम्ही कोपरडेकर, शिंदोरी तालुका. परत काय सांगायचं तुम्हाला, हे आमचे मित्र परिवार. ओके, झाला ब्लॉग खतम. बाकी फर्जी है बातें सारी, उलझनों के पीछे क्या है बहाने, दास्तां है बोलो या है फसाने। ये सड़कें अनदेखी सी हैं, ये राहें भी अनजाने, ये खुली खिड़कियां है, मस्ती में हवा है, मस्ती में हम और तुम और ये वादियां, ये सुबह की मासूमियां. सो हे वरून तर सध्या आम्ही आहोत बारी या गावामध्ये आणि या बारी गावापासून आम्ही कळसुबाई ट्रेक ला सुरुवात करणार आहे. तर आम्ही म्हणजे इतकं भारी, म्हणजे आजींनी बाहेरून बघितलं की गाड्यावरती पोरं आहे, तर त्यांनी आम्हाला इथं जागा दिली मस्त गाड्या लावायला. धन्यवाद आजी, धन्यवाद. हां, तर आम्ही आता सुरुवात करणार आहे इथून ट्रेकला. तर बाय बाय, पुढे बघाच. ये चिड़ियों की चहचहाट, क्या बादलों पहिला झिरा लागलेला आहे आणि हा इथं बघू शकता. ॲटलिस्ट तर आता सगळी मंडळी म्हणजे ना ट्रेकिंगवाली मंडळी खाली येऊ राहिली आणि आम्ही आत्ता चढतोय. म्हणजे ते म्हणत असते तर काय हे आत्ता का चढतंय, तर आम्हाला मेन म्हणजे सनसेट बघायचा आहे. तर खूपच ऊन पण लागतंय बाई, माझं डोकी गरम झालेलं आहे आणि थंड पाणी. हमको कोई परवाह भी नहीं, क्या रास्ता तर गाईज बघू शकता काय एवढ्या वरती बाईक आणलेली आहे आणि आम्ही पण आणू शकलो असतो. जालिंदर आणली असती ना, पण कॅन्सल मी केलं कारण नको तिथे रिस्क नाही का. ये देखो पार्सल वाले तुम्ही का, कैसे लोग दुनिया में रहते रे. अरे एवढ्या वरती गाडी चक्क, आणि ती पण अशा रस्त्याला, काही बात आहे वो. हाय गाइस, आई एम थकिंग. पेट के सामने आराम करेंगे, बाद में ऊपर चढ़ेंगे, बाद में नीचे जाएंगे, बाद में ऊपर जाएंगे. ऐसा क्या? अरे आताच चढलोय, एकच टप्पा चढलोय तर हे थकून गेले. अजून त्या टॉपला जायचं आहे, त्या टॉपला. तर मंदिर तिकडे आहे. तर ऊन लगी. आई एम अरे नीचे गिरा रे, नीचे क्या उठा दे घालून दे. देखो ऐसा क्या हाय गाइस, कैसे लोग रहते, पसीना पोंछने के लिए भी देते. क्या बात, लोग रहते हैं इधर. न जाने उलझनों के पीछे क्या है बहाने. तो गाईस, तर बघू शकता की आता आपण म्हणजे मेन ट्रेकला सुरुवात केलेली आहे. तर आता अशा प्रकारचा रस्ता आहे. तर पावसाळी खूप हालत होत असणार, कारण या रस्त्याला चढायचं म्हटल्यावर खूप रिस्क आहे. तुमको पता हमको पता, दिल सिद्ध है बाकी फर्जी है बातें सारी, उलझनों के पीछे क्या है बहाने. पहिल्यांदा स्लिप होत होता माझा बूट.
तर खूपच मजा आली, कारण लय अजून वरती चढायचं बाकी आहे. आणि तुम्ही वाट बघितलीच असेल, खतरनाक आहे एकदम भारी. सो निघूया आता हळूहळू का नाही पण जाऊया. आम्हाला वर चढवत नाही आणि काठीचा सहारा घ्यावा लागणार आहे. काय मला नाही वाटत का तुला काठीचा सहारा घ्यावा लागेल. सहारा घ्यावा लागेल. गावाकडचा माणूस काठीचा सहारा घेऊ शकेल असं होणारच नाही. घेऊ शकतो का मी सहारा काठीचा? नाही 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 ना घेऊ शकत. तर आपल्याला असं डायरेक्ट सरळ पायऱ्या आहेत, सरळ तिकडे जायचं आहे. चलो इकडून रस्ता आहे आपला. सो फायनली गाईज, तर भारी भारी वाटतं एकदम, कारण मस्त झाडांच्या खालून वाट आणि एकदम सावली सावली, इतका भारी व्ह्यू आहे, जबरदस्त. काहीच गरज नाही शॉर्टकट घ्यायची. उसके पीछे से धक्का देना. कारण एवढी खतरनाक भारी भारी वाट आहे आणि शॉर्टकट नेहमी रिस्क मध्ये पडतोय. तुम्ही घेऊ नका कधी पण, आम्ही घेतल्यामुळे. सो आपण गाडी या बारे विलेज मध्ये लावली. मला बारे विलेज दिसत असेल इथं, तिथे गाडी लावली आपण. असे आलो, असे आणि असे चढलोय. आता परत आपल्याला सीधा असे जायचं आहे. असं पहिले आपली शेडी लागलेली आहे आणि बघू शकता ऊपर साइडिंग. हो हो जबरदस्त. हां सो पहिली शिडी दाखवून आता आम्ही पहिल्यांदा थांबलोय. तर जरा निम्मा झालाय, अजून तर भरपूर वरती चढायचं आहे. आणि आता जरा मस्त थोडा रिलॅक्स करू, पाणी वगैरे प्याव आणि मग चढायला सुरुवात करू. स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झालं जीवाला. आपण सेकंड शिडी चढताना म्हणजे पहिली चढलो आणि दुसरी चढ राहिलो. क्षणभर जग हे विसरून सगळे दे वढासा दिलासा. पोशील तू श्वास माझा. स्वप्नातल्या चांदव्याच लागीर झालं जीवाला. झाकून होत मनाशी जाहीर झालं. खूप ट्रॉफिक आहे आणि आता आम्ही थांबून राहिलोय, कारण इकडे बघू शकता ट्रॉफिकच ट्रॉफिक आहे. मोठे रिक्स आता आहे, लय ट्रॉफिक झालेले आहे आणि आत्ता मस्त गर्दीतून जाणार आहे वरती. दिसभर गोडी तळमळ गोडी दिसभर लावून येऱ्या जीवाला. हरपून जा. तर खूप खूप रिस्की आहे, कारण जास्त लोक असल्यावर जरा प्रॉब्लेम होऊ शकता. कारण समोर बघू शकता तुफान गर्दी आहे. चला ना.
दिल से दिल मिल गए हैं तो चाहिए फिर इस दिल को क्या, जादू है मीठी बातों का जिसने धड़कन को ही छू लिया। अरे हळू चाल, नाही तर तू याला काढले का ना रे? नाही तर डायरेक्ट तुझा काहीच कामात नाही राहणार. बिना आले LICचा डायरेक्ट भाऊ खड्ड्यात जाईल. असं वाटतंय की आलं जवळ म्हणजे आम्ही इतक्या वरती चढलोय की भरपूर वरती, तर असं वाटतं की आलं जवळ, पण वरती बघतो तर अजून खूप वरती आहे. आता जेव्हा आलं डायरेक्ट आम्हाला मंदिर दिसतं डायरेक्ट, आणि सगळ्यांचं थोडं एनर्जी वाढलेली आहे. तर मंदिर बघून तो आता कळसुबाईवर आलाय आणि हाय गाईज, बोलू 2 शब्द. मी ना आता औषध पितो जरा. औषध हे औषध का तर तुम्हाला माहित आहे ना, सूर्यप्रकाश तेल दाढ दुखत तिचा आहे बरं का. ह्या पेले ना लय वाट होत, खूप मजा वाटते. आता तुम्हाला पिऊन धावतो. हा जास्त नाही, 1 थेंब फक्त. असा कापूस घ्यायचा आणि याच्यामध्ये घालायचा. एवढं घालायचं. दरे आडाला लाव. औषध ते तुम्हाला दाला लावायला लावतो. आपण असा लावायचा, कसून लावायचा, गोल त्याची गोळीचा करायची आणि डाळत घालायच्या. नाही आता बोलू नाही शकत. पाहायचं सर्वात उंची म्हणजे 5400 फूट या एवढ्या सगळ्यात महाराष्ट्रातली टॉप पीक या शिखरावरती पोचणार आहे, तर भारी फिलिंग वाटते. आणि यांना पण विचारूया कशी फिलिंग. ढगात आलोय, ढगात स्वर्गात आलो आम्ही, स्वर्गात. वाटतं डायरेक्ट स्वर्ग आहे. तिकडं बघा कसं ढग वाटतंय, एकदम छान. खूप भारी एक्सपिरियन्स आहे. आपल्याला वरती चढायच्या अगोदर आपल्याला पाण्याची विहीर भेटलेली आहे आणि आता इथून आपण पाणी भरून घेणार आहे. खूप थंड वाटेल आता. फ्रीज मध्ये लावा व्यवस्थित वत्रे पाण्याचा नाश करणं. सो गाईस, तर वरती आल्यानंतर असं वाटतं ऑक्सिजन कमी झाले, कारण हवा डायरेक्ट पूर्णपणे बंद होऊन जाते. और एवढं ऊन पण लागते ना जबरदस्त. तर इथून असं वाटतं की डायरेक्ट स्वर्गात आलं. इथं सगळे म्हणजे इकडे धरण वगैरे दिसतंय आणि समोर तुम्ही बघू शकता की इथं कळसुबाईचं मंदिर आहे. तर काहीच अंतरावर आपण आता पोहोचतोय. दॅट इज गुड फिलिंग. बाय बाय. सो ॲक्च्युली गाईस, तर इथे बघू शकता ते दगडा दिसतंय ना, तिथं कळसुबाई नाव बनवलेलं आहे दगडांपासून. तर आपल्याकडे ड्रोन नाही, तर ड्रोन असतं तर भारीच म्हणजे व्ह्यू आला असता. तर जे आहे ते बघा. सो फायनली आम्ही नारळ घेऊन राहिलो, कारण आणायला विसरलो म्हणून आता इथं घेते. 50 रुपये नारळ. चलो 50 में दो, नहीं 100 में दो. कवि की कल्पना या कोई आईना या धुंधला सपना जिसे चेहरा मिल गया, या जैसे तितली लुटाए उड़े हो मस्तियाँ. आणि नारळ डायरेक्ट एकदम सरळ मधोमध फोडलेला आहे डायरेक्ट.
असं काही मानतात की म्हणजे उभं नारळ फोडल्यावर म्हणजे काहीतरी पुण्य केले असतील म्हणून उभं नारळ फुटतं असं काय काय म्हणतात. तर भारी एक्सपिरियन्स मस्त. आणि माझ्या मागे कळसुबाई मंदिर आहे तर भारी गुड फिलिंग एवढं आहे मस्त. आता मस्त मध्ये दर्शनाला जाणार आणि दर्शन करणार आणि मनसोक्त सनसेटचा वाट बघणार. खुशियाँ लगे भरे जो सुरमा शहीद करे सुरमा कई. बाई व्लॉग मध्ये येताना गोड फिलिंग कळसुबाईची. बोला जय कळसुबाई. जय कळसुबाई. पैशाचे बघले बरं का. ओके कारण मला काहीच नव्हतं आणि डायरेक्ट मी लावलं त्याच्यामुळे चिपकलं नाही. सो आपला काय काय निघू राहिलाय हे काय याच्यासाठी दाढदुखीसाठी दाढदुखीसाठी गोरगोरा. माझ्यासाठी भेळ. माझ्यासाठी बिस्किट जात होती. तो काय जर काही नाश्त्याला आणताना तर खालून घेऊन या. वरती खूप महाग पण असतात. ते महाग का असतात कारण त्यांची एवढी मेहनत असते वरती पाणी आणायची किंवा एखादी वस्तू आणायची. तर ती मेहनत म्हणजे खूप म्हणजे ती आम्हाला समजली मेहनत कशी असते. ती मेहनत अशी असते की खूप चढायला थकून जातं माणूस. त्याच्यामुळं जरी पाण्याची बॉटल जरी घ्यायची तरी 40-50 रुपयाला भेटते आणि नारळ घ्यायचं ठरलं तर 40 रुपयाला असतं. तर खाली नाही 40-50 रुपये नारळ असतात. तर तुम्ही खालूनच घेऊन आले तर नक्कीच फायदा तुमचाच होईल कारण तुमचे पैसे वाचतील. तर आम्ही सर्व खालून घेऊन आलो. तर मस्त आता नाश्ता वगैरे करतो आणि सनसेटची वाट पाहतो. जर सूर्य अजून वरती आहे तर आपण मस्त 6 वाजेच्या आसपास मस्त टाइम लॅप्स घ्यावं आणि एकदम मज्जा करू. नंतरून टाइम लॅप्स झाल्यानंतरून सनसेट म्हणजे खाली गेल्यानंतरून आपण नंतर खाली व्हायला सुरुवात करणार आहे. तर आय थिंक तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर अजून पुढे थोडं बघा आणि लाईक शेअर जास्तीत जास्त करा. हाय गाईज, मी चिवडा खाऊ राहिला. त्याची दाढ दुखू राहिली परंतु तरी सुद्धा तो चिवडा खाऊ राहिला कारण की उतरायचा आहे, रिस्की आहे काम. त्याच्यामुळे तो चिवडा खाऊ राहिला. आम्ही पोपरडेकर दिंडोरी तालुका. परत काय सांगायचं तुम्हाला. हे आमचे मित्र परिवार. ओके परत झाला ब्लॉग खतम. सो फायनल गाईज हे बघू शकता कळसुबाई नाव इसमेचा भाडा मोबाईलचा भाडा आणि सनसेटची वाट बघतोय. सनसेट खाली गेल्यानंतर मस्त मज्जा येणार. सो पहिले आपल्याला ती साखळी बघायला भेटते. तर ही साखळी आहे ना म्हणजे खूप मोठी होती पण ती तुटले. तर आय थिंक
ती साखळी अशी होती की साखळी खाली टाकायची आणि वरती ओढली तर मनोकामना पूर्ण होते म्हणे. तर ती आता तुटले साखळी, तर ती साखळी तुटली आता, तर आपण नाही टाकू शकत. हाय हाय हाय. जसा सनसेट होऊ राहिला, म्हणजे जसा सूर्य डोंगराच्या खाली जाऊ राहिला, तसं मागचं बॅकग्राऊंड इतकं भारी दिसतंय ना, इतकं भारी व्ह्यू. आणि समोर बघू शकता की खूप भारी प्रकारचे वारले पेंटिंग केले. निसर्ग आमचे गुरु, तिथून आमचे जीवन सुरू. भारी कॅप्शन पण मस्त आहे. आणि पण सनसेटची वाट पाहतोय. हम तुम जो संग रहे, कायम रहे खुशियाँ, धागे में जोड़ दूं और गवा. सो आपलेच व्हिडिओ पाहू राहिले आणि हसू राहिले. खूप थंडी वाजू राहिले. एक मिनिट. तर आता गोल्डन हॉर्स चालू होणार आहे. तर ही लाईट बघू शकता तुम्ही, एकदम सनसेटची लाईट आहे. अजून खाली गेल्यानंतर इतका भारी व्ह्यू होणार आहे ना, जबरदस्त. तर इकडे आता जास्त थोडा वरती आहे, अजून खाली गेलं का पूर्ण रेड होईल, तर भारीच मजा येणार आहे. सो फायनली गोल्डन हॉर्स चालू झालेलं आहे आणि बघू शकता इतक्या खतरनाक प्रकारचा सनसेट बघू शकता. आणि त्याबरोबरच सिनेमॅटिक पण आणि आपला टाइमलेस. ये शाम मस्तानी मदहोश किए जाए, मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जाए. सो फायनली गाईज, तर इतका भारी व्ह्यू आहे ना की खतरनाक वाटतं डायरेक्ट. तर तुम्हाला झूम करतोय, हे बघू शकता. सो फायनली गाईज, माय ड्रीम कम्प्लीटेड. हाय गाईज. कळसुबाईवर वाहूनची हवा आहे डायरेक्ट, आणि इकडे सनसेट गेलेला आहे. आणि आत्ता आम्ही जाणार आहे मस्त घरी. बाय बाय कळसुबाई. सो गाईज, तर इकडे आहे सनसेट गेलेला आहे आणि कळसुबाईचं मंदिर आहे. आणि इकडे म्हणजे पूर्व साईडला तुम्हाला चंद्र दिसत असेल. इतका भारी गोल्डन हॉर्स इकडे पण चालू झालेला आहे आणि मस्त रेनबो सारखा कलर दिसतोय, बघू शकता. मुझे डोर कोई खींचे तेरी ओर लिए जा. आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता निघतोय मस्त घरी, म्हणजे नाशिकला जातोय. तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय. तेरी शर्म तेरी कसम मेरे होठ सिए जाए. शाम मस्तानी मदहोश किए जा, मुझे डोर